नमस्कार, मी मनीषा. काल मी जो धन्यवादाचा माझा व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला आपला खूप छान प्रतिसाद आला. माझे 1-2-4 सबस्क्रायबरही वाढले आणि कॉमेंट्स मात्र काही आले नाहीत. पण असंच माझे आणखीन सबस्क्रायबर वाढले तर मला आनंदच होईल. आणि आज कालचा जो प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. तर आज मी जी गोष्ट वाचलेली आहे ती लोकमान्य टिळकांच्याबद्दलची आहे आणि ही टिळकांच्याबद्दल वाचलेली गोष्ट मी आपल्यासमोर सादर करणार आहे. एकदा म्हणजे टिळक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पगडी, उपरणं, त्या जाड मिश्या, काठी, धोतर, बंडी असं असं एक गंभीर व्यक्तिमत्व येतं. पण तसं नाही आहे वास्तवात. त्यांच्या साहित्याचं जर वाचन आपण केलं तर ते अत्यंत विचारशील, नंतर लोकांचं व्यवस्थित ऐकून घेणारे, नंतर अत्यंत म्हणजे सकारात्मक विचार करणारे असं त्यांचं हे साहित्य आहे. आणि तितकेच ते विनोदी पण होते. तर विनोदी म्हणल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की नाही, त्यांचं व्यक्तिमत्व गंभीर आणि ते विनोदी होते. तर एकदा 1905 साली पुण्यामध्ये सरदारसिंह नावाचे एक राणाजी, जे धनुर्विद्येमध्ये प्रवीण होते, ते त्यांचा कार्यक्रम करायला आलेले होते. आणि त्याच्यामध्ये मत्स्यभेद, अदृश्यभेद आणि शब्दवेध आणि भेद असा कार्यक्रम होता. तर झालं, खूप प्रेक्षक जमले आणि त्यात टिळकही बघायला आलेले होते. आणि पहिलं मत्स्यभेद झाला, अदृश्यभेद झाला आणि आता होता शब्दवेध आणि भेद. आता तो काय करायचा होता, तर एक 4-5 मडकी आणायची होती, वेगवेगळा आवाज निघणारी. त्याला वेगळा वेगळा रंग द्यायचा, लांब लांब अंतरावरती ठेवायची, त्याचा आवाज काढायचा आणि राणाजींचे डोळे बांधून त्यांनी त्या आवाजावरून त्या मडक्यांचा वेध घ्यायचा आणि भेद करायचा. असा तो कार्यक्रम होता. तर लोक काय हो, ते पहिले 2 कार्यक्रम झाल्यानंतर गप्पा, आवाज भरपूर आणि त्याला कसं मडक्यांचा आवाज ऐकायला यायचा म्हणजे जरा शांततेची गरज होती. लोक काही ऐके ना. शेवटी टिळक व्यासपीठावर गेले आणि टिळक म्हणाले, बघा आता तुम्ही जरा शांत बसा. आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो शब्द वेध आणि भेद आहे. आणि जर कोणी गप्प बसलं नाही आणि ज्याच्या तोंडून चुकून मडक्यासारखा जर आवाज आला तर त्याला बाणाचा भेद सोसावा लागेल. असं म्हणल्याबरोबर शांतता पसरली. थोडा हशा पिकला, शांतता पसरली आणि तो मडक्याचा शब्दवेधाचा कार्यक्रम नीट पार पडला. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब